आता बघ इथं पाणी ठेवलंय, तुझं खाऊन झालं की नाही पाणी पी. गुड गर्ल. तुम्ही आता इथं काय करताय? ती बायको आहे माझी, मला भेटायचंय तिला. तुम्ही इथून निघून जावा. असं कसं जाऊ तिला सोडून? सांगितलं ना, ती बायको आहे माझी. सावी, सावी, मला मला बोलायचंय तुझ्याशी. तर ओरडू नका प्लीज, प्लीज इथून निघून जा. हे बघा, माझी बायको आहे आणि तिला भेटल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. सावी, सावी, धैर्य. धैर्य, धैर्य, हे सगळं काय आहे? आई, यांना सांग मला सावीला भेटायचंय. सर तुम्ही मॅडमना आता भेटू शकत नाही, प्लीज माझं ऐका प्लीज. असं कसं भेटू शकत नाही? माझी बायको आहे ती. हो पण झालंय काय ते तरी सांगा. सॉरी मॅडम, पण आपण कोण आहे त्यांच्या? मी दामिनी मुजुमदार, सावीची सासू. मॅडम प्लीज, तुम्ही पेशंट जवळ आता जाऊ शकत नाही प्लीज. असं कसं नाही जाऊ शकत? माझी बायको आहे ती. आणि तुम्ही मला तिला भेटण्यापासून नाही थांबवू शकत. सावी, सावी, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. धैर्य, शांत हो, थांब. आई, काय चाललंय? ते अडवताय मला, तू सुद्धा अडवतेस. माझीच बायको आहे ना ती, मला भेटू दे की तिला. नर्स अडवतायत ना, म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल रे. नको उगाच हे करूस, शांत बस. काय चाललंय तुमचं? मला माझ्या बायकोला भेटण्यापासून का अडवताय तुम्ही? सॉरी सर, पण तुम्ही आता आत नाही जाऊ शकत प्लीज. काय फालतूपणा लावलाय हा? आई, यांना सांग मला आत्ताच्या आत्ता सावीला भेटायचंय. अरे हो, नाहीतर मी काय चाललंय एवढा आरडाओरडा? आरडाओरडा काय आरडाओरडा? तुमच्या या नर्सला समजावून सांगा, ती मला माझ्या बायकोला भेटू देत नाहीये. डॉक्टर साहेब काय झालंय? सावी अशी का वागतीये? मी तुमची कंडिशन समजू शकतो, पण दामिनी मॅडम प्लीज यांना बाहेर घेऊन जा, आपण बाहेर बोलू. सावी, सावी, एकदा बघ तरी माझ्याकडं. तूच मारलं ना? तूच मारलं ना माझ्या पाहुलीला? तूच मारलं माझ्या पाहुलीला. नर्स, नर्स, प्लीज प्लीज बघा तिला. तिने माझ्या पाहुलीला मारलं. तिने मारलं माझ्या पाहुलीला.
मिस्टर मुजुमदार, आय नो ही सिच्युएशन तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, पण मी जे सांगतोय ते अगदी शांतपणे ऐका. सावी मॅडम आता तुम्हाला ओळखण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे. इनफॅक्ट त्यांना त्यांचं नाव सावी आहे हे देखील आठवत नाही. डॉक्टर डॉक्टर काय बोलताय तुम्ही? असं असं कसं शक्य आहे? काय झालंय सावीला? बोला ना डॉक्टर, काय झालंय? ती का अशी वागतेय? बरी आहे ना ती? हो, त्या फिजिकली अगदी बऱ्या आहे. म्हणजे हे बघा, मी आता जे तुम्हाला सांगणार आहे त्यानं तुम्हाला धक्का बसेल, पण शांतपणे माझं म्हणणं समजून घ्या. ब्रेन हे आपली मेमरी कंट्रोल करते. सावी मॅडमच्या केसमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांची कंडिशन बघितल्यामुळे त्यांच्या ब्रेनला खूप मोठी इजा झाली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या फोनचं मेमरी कार्ड कसं करप्ट होतं, तसं त्यांच्या मेंदूमधला डेटा निघून गेलेला आहे. आणि ह्याच अवस्थेला रिट्रोग्रेड ॲमेन्शिया असं म्हणतात. अशा केसेसमध्ये पेशंट्सची कधी कधी पार्शल किंवा संपूर्ण मेमरी जाते. सावी मॅडमच्या बाबतीत असंच काहीच, त्यामुळं त्यांना त्यांचं नाव वय काहीच आठवत नाही. अरे देवा, काय घडलंय सगळं? आत्ता कुठे माझ्या मुलाचा आणि माझ्या सुनेचा संसार सुरू झाला होता आणि मध्येच काय हे विघ्न आलं? मिस्टर मुजुमदार, मिस्टर मुजुमदार, तुम्हाला कळते ना मी काय सांगतोय ते? धैर्य, धैर्य. डॉक्टर काहीतरी बोलताय. डॉक्टर प्लीज काही करा, पण सावीला बरं करा. तुम्ही म्हणाल तेवढा पैसा खर्च करेल, पाण्यासारखा पैसा वाहून जाऊ द्या. मला त्याची काहीच अडचण नाहीये. तुम्ही सांगा त्या हॉस्पिटलला आपण तिला शिफ्ट करूया. तुम्ही सांगाल त्या देशात, सांगाल त्या शहरात, तिकडे शिफ्ट करूया. पण तिच्यावर उपचार झाले पाहिजे. काही करा, माझ्या सावीला बरं करा प्लीज. डॉक्टर मी हात जोडतो तुमच्यासमोर. मी माझ्या सावीला असं नाही बघू शकत. सॉरी मिस्टर मुजुमदार, पण आपण आत्ताच सावी मॅडमच्या या अवस्थेबद्दल काहीही जजमेंट घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यावर नक्की काय उपचार करायचे याची क्लॅरिटी आमच्याकडे नाही आहे. असं कसं म्हणू शकता तुम्ही? डॉक्टर आहात ना, मग तिला बरं करणं हे तुमचं काम आहे. मला बाकी काही ऐकायचं नाहीये. माझी बायको कधी बरी होईल मला आत्ताच्या आत्ता सांगायचं. काही करा पण तिला बरं करा. तरी सोड सोड बघू, काय करतोस तू हे? मिस्टर मुजुमदार, माझ्यावर चिडून काही होणार नाही. अहो, मी फक्त तुम्हाला फॅक्ट सांगतोय. डॉक्टर मला सरळ शब्दात सांगा,
सावी कधीपर्यंत बरी होईल? धैर्य, तू शांत हो, शांत हो बाबू. आई अगं कसा शांत होऊ मी? सांग ना, कसा शांत होऊ? बघ की तिच्याकडे जरा. ती ती साधं ओळखायला तयार नाहीये मला. आणि मी शांत होऊ? दामिनी मॅडम, मला कळतंय यांना सावी मॅडमच्या अवस्थेचा धक्का बसलेला आहे, पण यांना स्वतःला सावरावं लागेल. प्लीज तुम्ही यांच्याशी बोला आणि समजवा यांना. समजावा काय समजावा? ते तुमचं काम आहे डॉक्टर. धैर्य, तुम्ही तिला काय सांगताय समजवायला? धैर्य, तू शांत हो. मी काय बोलते ऐक. चल म्हटलं ना. बस इथे बस. धैर्य, असं वागून कसं चालेल सांग? हं? तुला खचून नाही चालणार आहे. सावीला खऱ्या अर्थाने आता तुझी गरज आहे. आणि मला तिची गरज आहे त्याचं काय? काय घडलंय हे सगळं? साधं साधं ओळखत नाहीये ती मला. मी तिच्या जवळ गेलो ना तर कुणीतरी अनोळखी परका माणूस असल्यासारखं बघतीये ती माझ्याकडे. तिच्या डोळ्यात ना मला माझ्याबद्दल अविश्वास दिसतोय फक्त. आणि मी मी नाही सहन करू शकत हे सगळं. मी नाही बघू शकत तिला असं. धैर्य, तुला होणारा त्रास मला कळतोय, पण आता सावी नाईक बरी होईल असं मला नाही वाटत. आणि ती जर का बरी झाली ना तर तिच्या बापाचा खून मीच केलाय हे जगासमोर आहे. आणि मग तू सुद्धा दुरावशील माझ्यापासून. आणि दामिनी मुजुमदार हे कधीच सहन करू शकत नाही. त्यामुळे सावी बरी न होण्यातच माझं भलं आहे. नाहीये, ती असं विसरू शकत नाही मला. तिला सगळं आठवावंच लागतं. अशी कशी विसरू शकते ती? मला विचारायचंय तिला. जर असं अर्धवट येऊनच साथ सोडायची होती तर कशाला स्वप्न दाखवलीस मला? कशाला आलीस माझ्या आयुष्यात? आणि तिला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच लागतील. धैर्य, धैर्य, डॉक्टर काय बोलले होते माहितीये ना? तिची अवस्था फार बिकट आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी तिच्या कलेनं घ्याव्या लागणारच आता. आई म्हणून मी तिची अशी अनोळखी नजर नाही सहन करू शकत. मला एकदा बोलू दे तिच्याशी. एकदा बोलू दे. धैर्यराव, हे सगळं अचानक हे काय झालं? असं सगळं असं अचानक काय घडायला लागलंय? सावी कशी आहे? बरी आहे ना ती? हे काय केलंय तुम्ही आता? तुम्ही कधी आला? आणि अनुराधाताई बऱ्या आहेत ना? माफ करा, म्हणजे आम्हाला यायचं होतं तिकडे, पण अनुराधा ठीक आहे. कसं आहे ना, सगळं अचानक घडलंय. सावरती हळूहळू. मधुसूदनच्या अशा अचानक जाण्यानं खचली आहे बिचारी एकदम.
इतकी वर्ष कधी येणार अशी आस लावून बसलो होतो, पण तो असा अचानक. ते आता ते हे सावीचं असं, त्याच्यामुळं सगळ्यांच्याच जीवाला घोर लागलाय. कशी आहे सावी? तिला बघितल्याशिवाय चैन नाही पडायची हो मला. कुठे आहे माझी सावी? कशी आहे? अहो काय झालं? माझी सावी बरी आहे ना? बोला की काहीतरी. तुम्ही सगळे गप्प काय आहेत? मला सांगा काहीतरी. भाऊ, सावी सावी काय? सावीला काहीच आठवत नाही. आपल्या सगळ्यांना विसरली आहे ती. डॉक्टर म्हणतायत की पप्पांच्या अशा अचानक जाण्यानं तिला धक्का बसलाय, म्हणून ती भाऊराव, स्वतःला सावरा. सावी शुद्धीवर आल्यानंतर आमची सुद्धा हीच अवस्था झाली. मला माझ्या सावीला भेटायचं. कुठे आहे माझी सावी? ती मला बघून नक्की आठवणार तिला. मला विसरणं शक्य नाही. कुठे आहे माझी सावी? मला ना विसरू शकत ती. चला आता औषध प्यायची वेळ झाली. नको, मला नको औषध. कडू असते ते. नाही, कडू नसतं, खूप गोड आहे ते औषध. खूप गोड गोड आहे. घे. गोड आहे. आकर नको, तरी पण नको मला. हे बघ, हे खायला. काय आहे? काय आलं? विमान आलं. विमान आलं? हा, कसं आलं? कसं आलं बघ. झुईंग झुईंग झुईंग. आणि या विमानात काय आहे माहिती? काय? गोड गोड सरबत आहे. झुईंग. आणि हे सरबत कुणाला मिळणार आहे? कुणाला? या छोट्याशा भावलीला. झुईंग. आला, आला, आला.
हॅलो अनुराधा. हॅलो भाऊ, कशी आहे आता सावीची तब्येत? भाऊ, सावीची तब्येत कशी आहे? अनुराधा सावी ठीक आहे. हा आता बरीच सुधारणा आहे. डॉक्टर म्हणले ना लवकरच डिस्चार्ज देतो, मग घरी घेऊन जा म्हटले. धैर्यराव आहेत का तिथं? धैर्य हो हो आहेत ना. जरा फोन द्या की त्यासनी, मला बोलायचं होतं. ते आत्ताच ते सावीचे औषध आणायला गेलेले आहेत. आले की मी सांगतो तुला फोन करायला. हा? अरे देवा, कुठल्या जन्माची पाप फेडतोय मी. डोळ्यासमोर माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाचं वाटोळ होताना बघायला लागते. त्या मुलाची इतकी वर्षे वाट बघितली, असा अचानक सोडून गेला. लाडक्या नातीची ही अवस्था. अरे किती वेळा फक्त सुखाची हुल देणार आहेस तू, अजून काय काय बघायला लावणार आहेस देवा. काय ठरवलं होतं आणि काय झालंय? त्या मधुसूदन बरोबर त्याच्या पोरीला पण उडवलं असतं ना, तर हे सगळं घडलंच नसतं. 4 दिवस रडारड झाली असती आणि सगळे कामाला लागले असते. पण आता ही ब्याद मला आयुष्यभर सांभाळावी लागणार आहे. अहो मॅडम, मी खरंच सावीला संपवायला गेलो होतो. ऐन टायमाला तिथं धाकले मालक आले नाही तर. बाद झालं ना. सारखं उठून ना 30 टेक वाजवायची गरज नाही माझ्या पुढे. हे सगळं कसं निस्तरायचं ना ते सांगा. अहो मॅडम, कशाला काळजी करताय? बघा, ती सावी की आता बरी होत नसते, पण तिच्या बापाचं काय झालं ते कधीच कोणालाच कळणार नाही. नाही नाना, नाही. मला ना वेगळीच शंका आहे. शंका? कसली शंका? ही सावी वेड लागल्याचं नाटक करत नसेल कशावर? हो, पण तिला नाटक करून काय मिळणार आहे? कारण ती तिच्या बापासारखीच आहे. चिवट आणि महाचालाक. वेड लागल्याचं नाटक करून ती आपल्याला गाफील ठेवू शकते आणि आपला डाव आपल्यावरच उलटवू शकते. मॅडम, ती नाटक करत असली तर मी फसेन, तुम्ही फसशीला. पण तो डॉक्टर कसा फसेल? हा, आणि तिचे मेडिकल रिपोर्ट्स पण आलेत. नाना, शत्रूला कधी पण हलक्यात नाही घ्यायचं. तूच मारलं ना माझ्या पाहुलीला. तूच मारलं माझ्या पाहुलीला.
ही सावी नाटक करते की खरंच वेडी झाले हे शोधावं लागणार आहे. धैर्य राव, सावरा स्वतःला. कसं आहे ना, मी पण किती स्वार्थी म्हणायचं. स्वतःच्या दुःख पुढे तुमचं दुःख समजलंच नाही हो मला. पण तुम्ही सावरा, तो वरती जो बसलाय की नाही, तो एवढा कठोर परीक्षा नाही घेऊ शकत आपली. होणार होणार, आपली सावी लवकरच बरी होणार, एकदम चांगली होणार, बरी होणार आहे ती. नाही भाऊ, लवकरच नाही. सावी सावी आत्ताच बरी होणार. तिला तिला काहीच झालं नाही. असं कसं म्हणताय धैर्य तुम्ही? तिला काही पण आठवायला तयार नाही, विसरली सगळं ती. एकदम लहान पोरासारखं वागायला लागले ती, आणि तुम्ही वागू दे तिला जसं वागायचंय तसं. पण माझी खात्री, मी माझ्या सावीला परत मिळवणार. असं कसं विसरू शकते ती आपल्याला? अहो, प्रत्येक गोष्ट हट्टानं मिळवणारी मुलगी आहे ती. आजवर आमच्या नात्यासाठी काय काय केलंय तिने. तुम्ही आमचं नातं मान्य करावं म्हणून तुमच्या समोर ठामपणे उभी राहिली ती. पण मी तिचं प्रेम न ओळखता तिला घरात बाहेर काढलं. तरी सुद्धा ती परत अजून जास्त जिद्दीनं घरात आली आणि सगळ्या कोल्हापुराच्या साक्षीनं तिचं प्रेम कबूल केलं. मी आईला जाणं त्या हिराशी साखरपुडा करायला निघालो होतो, पण तरी सुद्धा तिनं माघार घेतली नाही. एवढी मोठी कोर्टाची केस चालू होती, एकटी उभी राहिली स्वतःसाठी आणि सगळ्यांना खोटं ठरवलं. माझ्यासाठी त्या दरोडेखोरांशी लढली ती. आणि भाऊ, तुम्हीच सांगा, अशी मुलगी कसं सगळं विसरू शकते? तिचं प्रेम कसं विसरू शकते ती? नाही, शक्यच नाहीये. आजपर्यंत तीच आमच्या प्रेमाची परीक्षा देत आली आहे ना, म्हणून ती आता माझी परीक्षा घेते. हरकत नाही, मी मी निराश नाही करणार तिला. तिला परत सगळं आठवायलाच लावून. धैर्य राव, धैर्य राव, धैर्य राव. पाशे अचानक आपल्या सगळ्यांना सोडून गेले म्हणून धक्का बसलाय ना तिला.
पण तिला स्वतःला सावरावं लागेल. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आईंसाठी, आपल्या सगळ्यांसाठी सावरावं लागेल तिला. स्वतःला सावरावं लागेल. सावरावं लागेल. देवा, या पोरासाठी तरी सावीला भान येऊ दे, तिला सगळं आठवू दे. या धैर्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे देवा.